ब्रेकनंतर स्वागत। फलटणच्या महिला डॉक्टरच्या मृत्यू प्रकरणाला आता वेगळं वळण लागल्याचं पाहायला मिळतंय। कारण ज्या आरोपींच्या वैद्यकीय रिपोर्ट बदलण्यासाठी डॉक्टरवर दबाव टाकला जात होता, हे आरोपी हे ऊस मजूर आणि मुकादम असल्याचं बोललं जातंय। त्यामुळे साताऱ्याच्या साखर सम्राट आणि कारखानदार नेत्यांच्या दादागिरीनेच महिला डॉक्टरचा बळी घेतल्याची चर्चा आता सुरू झाली आहे। फलटणच्या महिला डॉक्टरच्या मृत्यूनंतर आता पश्चिम महाराष्ट्रातील साखर सम्राटांची दादागिरी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे। फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या या महिला डॉक्टरवर अनफिट रुग्णांना फिट दाखवण्यासाठी दबाव टाकला गेल्याचं आता समोर येऊ लागलंय। महिला डॉक्टरचा कोणी केला छळ? तारीख 31 जुलै 2025, वेळ मध्यरात्री 12 वाजता। पोलीस हवालदार ND चतुर यांनी आरोपी मल्हारी चणेला रुग्णालयात आणलं। आरोपीची 2D इको करण्याची सूचना महिला डॉक्टरनं केली। आणखी एक आरोपी स्वप्नील जाधवचा रक्तदाब कमी झाल्याचं महिला डॉक्टरनी सांगितलं। पण डॉक्टर धुमाळ, डॉक्टर केशव यांच्यामुळे आरोपीला फिट प्रमाणपत्र दिलं। याच दरम्यान खासदारांचे 2 PA ही सरकारी रुग्णालयात आले। PAनं महिला डॉक्टरचं खासदारांशी फोनवरून बोलणं करून दिलं। पोलिसांची तक्रार असल्याचं खासदारांनी महिला डॉक्टरला सुनावलं। अशा अनेक आरोपींना पकडून पोलिसांनी त्यांची तब्येत नीट नसतानाही त्यांना तुरुंगात डांबलं। हे सर्व आरोपी ऊसतोड कामगार किंवा मुकादम असल्याचं आता समोर आलंय। याच आरोपींच्या शिक्षेसाठी रणजित सिंह नाईक निंबाळकरांनी मयत महिला डॉक्टरवर दबाव आणल्याचं आणि बीडच्या नावानं हिणवल्याचा आरोप केला जातोय। एक जो चन्ने नावाचा आरोपी आहे, मुकादम निभावत होतो, याला त्यांनी 138 अंतर्गत कारवाई केली आणि त्यात मेडिकल फिट अनफिट या प्रकरणात त्यांच्या बाजूनं या चन्नेविषयी निर्णय घ्यावा अशा प्रकारची मोबाईलवरच मागणी केली। जी केस चालू आहे, गुन्हा दाखल आहे 2024चा। याच्यात ज्या कंपनीनं कंप्लेंट केलेली ती कंपनी हे माजी खासदार रणजित नाईक यांचीच आहे। तिचं नाव आहे स्वराज ग्रीन पॉवर अँड फ्युएल लिमिटेड। खरं तर साखर कारखानदारांकडून मुकादम आणि ऊसतोड कामगारांना होणारी मारहाण, डांबून ठेवण्याचे प्रकार अनेकदा समोर आले। पण या कामात अडथळा आणणाऱ्या डॉक्टरचाही मानसिक आणि शारीरिक छळ केला जात असल्याचं फलटणच्या महिला डॉक्टरच्या मृत्यूनं उघड झालंय। त्यामुळेच महिला डॉक्टरच्या बळी घेणाऱ्या कारखानदारांवर कारवाईची मागणी केली जाते। त्या मुकदमाचे 9-10 ट्रॅक्टर तिथल्या खासदारांच्या कारखान्यावर आहेत। आता 9-10 ट्रॅक्टर कारखान्यावर आहेत, काही बाकी राहिली असेल म्हणून त्यांना मरोस्तोर मारलं आणि मरोस्तोर मारल्यानंतर त्यांना आता ऍडमिट करून घ्यावा लागणार ही परिस्थिती डॉक्टर संपदाच्या समोर आली। त्यावेळेस संपदावर सुद्धा ज्यांचा कारखाना आहे, जे खासदार आहेत, त्यांच्या PAनी दबाव टाकला की यांचा BP नॉर्मल आहे, हे नॉर्मल आहेत, ह्यांना परत पाठवून द्या। साखर कारखान्यातील ऊस कामगार आणि मुकादमांना जबर बसवता यावी म्हणून पोलीस आणि आरोग्य प्रशासन मदत करत असल्याचा आरोप विरोधक करतायत। या साखर सम्राटांच्या दादागिरीनं महिला डॉक्टरचा बळी घेतल्याचा आरोप पवारांच्या राष्ट्रवादीनं केलाय। स्वराज्य कारखान्यावर चक्कर मारा, 50 ट्रॅक्टर कारखान्याचे आणि 2 वर्षातली माहिती काढा ना। फलटण पोलीस स्टेशनला किती 420 गुन्हे दाखल झाले बीडच्या मुकादमावर, काढा ना। हे सगळं कनेक्टिंग आहे। पोलीस प्रशासन आणि वैद्यकीय प्रशासन हे रणजित निंबाळकरच्या घरगडी असल्यासारखे काम करतात। पोलिसांनी वसुली केंद्र स्वराज्य कारखान्याचं म्हणून लोक धरून आणायची आणि मेडिकल ऑफिसर तो धुमाळ जो आहे, तो नंदी बैल, त्यानं सांगायचं ह्यांना फिटनेस द्या। साखर सम्राटांची दादागिरी जगजाहीर आहे। सत्ता आणि पैशाच्या समीकरणातून हे कारखानदार सगळे नियम कायदे धाब्यावर बसवतात। काहींना पैसे तर काहींना दमदाटी करून आपल्या फायद्यासाठी वापरायला ही कारखानदारांची जुनी पद्धत आहे। पण जे ऐकत नाहीत, नियमांप्रमाणे काम करतात, त्यांना छळायचा आणि आत्महत्येला प्रवृत्त करायचा प्रकार भयंकर आहे। त्यामुळे पोलिसांनी फलटणच्या महिला डॉक्टरच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या या साखर सम्राटांची चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे। शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई।